जंतर मंतरवरचं आंदोलन पेटलं, पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट, पोलिसांकडनं लाठीचार्ज। दिल्लीतली 5 मेट्रो स्थानकं बंद, तर परिसरात इंटरनेट सेवा बंद। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात। आखाती युद्धामुळे जगभरात ऊर्जा संकट, किती अडथळे आले तरी भारतीय अर्थव्यवस्थेचं वेगानं मार्गक्रमण, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं प्रतिपादन। लोकसभेचं कामकाज सुरू होताच विरोधकांची सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी। नीट पेपर फुटीवरच चर्चा करण्याच्या मागणीवरनं विरोधक आक्रमक। लेटर पॅडचा आणि पदाचा गैरवापर नको, कुणीही कुठलीही चूक करणार नाही याची काळजी घ्या। आपल्या एका चुकीचं विरोधक देशभरात राजकारण करतात। नागपुरात युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना बावनकुळेंचा स्पष्ट इशारा। सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ ठाकरेंच्या शिवसेनेनं काढलेल्या मोर्चावर गुन्हा दाखल, विना परवानगी केलेल्या आंदोलनावर पोलिसांकडून 3 गुन्हे दाखल। कोल्हापुरात पावसाचा जोर वाढल्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ। आपण पाहतोय जंतर मंतरवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आलेला आहे। काही आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला असल्याचं पाहायला मिळतंय। सीजेपी कडून राजधानी दिल्लीत संसदेवर मोर्चा काढण्यात आलेला आहे। मोर्चाला सुरुवात झाली आहे। नीट पेपर फुटी आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। मात्र या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली। दिल्लीत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सीजेपीचे कार्यकर्ते मात्र मोर्चा काढण्यावर ठाम आहेत। अशात मोठ्या संख्येनं जंतर मंतरवर गोळा झालेल्या सीजेपीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केलाय। जंतर मंतर परिसरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेली आहे, तर पोलिसांनी संसद भवन परिसरातील 5 मेट्रो स्थानकं बंद केलेली आहेत। जंतर मंतर परिसरातली ही थेट दृश्य आपण पाहतोय। काही आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आलेला आहे। दिल्लीमध्ये संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होताच जंतर मंतरवर पोलीस आणि सुरक्षा दलांनी आक्रमक स्वरूप धारण केलं असल्याचं पाहायला मिळतंय। सीजेपीनं आज संसदेवर मोर्चा काढण्याची हाक दिली होती, मात्र दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना जंतर मंतरपासून केवळ 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या केरळ भवनापर्यंत मोर्चा काढण्याची परवानगी दिली होती आणि यावरून दिल्ली पोलीस आणि आंदोलकांमध्ये वाद झाला। त्यामुळे शीघ्र कृती दलाच्या जवानांनी आंदोलकांवर लाठीमार केलेला आहे। दिल्ली पोलीस आणि शीघ्र कृती दलाचे जवान आंदोलकांना त्यांच्यावर लाठीमार करत असल्याचं पाहायला मिळतंय। दिल्लीमध्ये एल्गार सीजेपी कडून पुकारण्यात आलेला आहे। दिल्लीमध्ये संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होताच जंतर मंतरवर आता तणाव वाढलेला आहे। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। सीजेपी कार्यकर्त्यांचं जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे। आंदोलक आणि पोलिसांमध्ये काही काळ झटापट झाली असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। पोलिसांनी काही आंदोलकांना सध्या ताब्यात घेतलेलं आहे। दिल्लीच्या जंतर मंतर परिसरातली ही थेट दृश्य। दरम्यान नवी दिल्लीतील जंतर मंतरवर सीजेपीचा हा एल्गार पाहायला मिळतोय आणि या आंदोलनाला राज्यातूनही समर्थन मिळतंय। पुण्यातील एफटीआय संस्थेत वांगचुक यांच्या समर्थनासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय। पुण्यातील एफटीआय मध्ये देखील विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी हे आंदोलन केलंय। तर तिकडे नागपूरमध्ये संविधान चौकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ नागपुरात शांतता मार्च आयोजित करण्यात आलाय। वरायटी चौकातील परवानगी नाकारल्यानंतर संविधान चौकात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या आंदोलनामध्ये शिवसेना उबाठा आणि विविध सामाजिक संघटना सहभागी होत आहेत। तर नाशिकमध्ये देखील नीट पेपर फुटी आणि वांगचुक यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले।
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विरोधी पक्षातील सर्वपक्षीय नेते आणि सामाजिक संघटनांनी आंदोलन केलेलं आहे। दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज बीडच्या परळीत सोनम वांगचूक आणि अभिजित दिपके यांच्या समर्थनार्थ शैक्षणिक बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे। विविध संघटना आणि कार्यकर्त्यांनी या बंदला पाठिंबा दर्शवत केंद्र सरकार Prosecution was very helpful. That's why such a punishment was awarded by the court. आपण पाहतोय जंतर मंतरवर पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीमार करण्यात आलेला आहे। पोलिसांनी काही आंदोलकांना देखील ताब्यात घेतलेला आहे। संसद भवनकडे जाणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला असल्याचं पाहायला मिळतंय। थेट दृश्य आपण पाहतोय। दिल्लीच्या जंतर मंतर परिसरातली ही दृश्य आहेत। काही आंदोलक आणि पोलिसांमध्ये काही वेळ झटापट झाली आणि आंदोलकांना हटवण्याचा पोलिसांकडून पूर्णपणे प्रयत्न केला जातोय। संपूर्ण परिसरातले इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेली आहे। संसद परिसरात सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालं असल्याचं पाहायला मिळतंय। दिल्लीच्या जंतर मंतर परिसरातली ही थेट दृश्य आपण पाहतोय। पोलिसांच्या या कारवाईमुळे आता विद्यार्थ्यांचा संताप झालेला पाहायला मिळतोय, संताप अनावर झालेला पाहायला मिळतोय। थेट दृश्य जंतर मंतर परिसरातली या संपूर्ण परिसरातली इंटरनेट सेवा देखील आता बंद करण्यात आलेली आहे। सीजेपीच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असल्याचं पाहायला मिळतंय। दिल्लीमध्ये संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला एकीकडे सुरुवात झाली आहे आणि अधिवेशनाला सुरुवात होताच जंतर मंतरवर पोलीस आणि सुरक्षा दलांनी आक्रमक स्वरूप धारण केलेलं आहे। कॉक्रोच जनता पार्टीनं आज संसदेवर मोर्चा काढण्याची हाक दिली होती, मात्र दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना जंतर मंतरपासून केवळ 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या केरळ भवनपर्यंत मोर्चा काढण्याची परवानगी दिली होती आणि यावरून दिल्ली पोलीस आणि आंदोलकांमध्ये वाद झाला। त्यामुळे शीघ्र कृती दलाच्या जवानांनी आंदोलकांवर लाठीमार केला। दिल्ली पोलीस आणि शीघ्र कृती दलाचे जवान आंदोलकांना त्यांच्यावर लाठीमार करत असल्याचे दृश्य समोर येत आहेत। काही आंदोलकांनी पोलिसांवर दगड भिरकावल्याचंही वृत्त आहे, मात्र ही थेट दृश्य आपण पाहतोय जंतर मंतर परिसरातली। आणि या सगळ्यावर अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया येते, आपण पाहूया। माजी मंत्री अनिल देशमुख इथे दाखल झाले आहे। सर, आपण सकाळपासून इथे आलेला काय माहोल आहे? असं आहे की दिल्लीमध्ये जंतर मंतरमध्ये लाखोच्या संख्येने या ठिकाणी देशभरातनं युवा सगळे आलेले आहेत आणि कोणत्याही परिस्थितीनं शिक्षण मंत्र्याचा राजीनामा झाला पाहिजे याच्यासाठी हे सर्व आंदोलन करत आहेत सगळे। आणि ज्या पद्धतीने आता आंदोलन केलं जात आहे, पोलीस ठिकठिकाणी थांबवत देखील आहे। मोठ्या संख्येनं अनेकांना दिल्लीमध्ये पोहोचू देत नाही, अनेक ठिकाणी युवकांना थांबून ठेवण्यात आलेलं आहे। इतक्या लाखोच्या संख्येने इथे विद्यार्थी आहेत। दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनामध्ये गरज पडल्यास उद्धव ठाकरे सहभागी होणार असल्याची माहिती ठाकरेंच्या शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी दिली आहे। दरम्यान दिल्लीत झालेल्या लाठीचार्जचे पडसाद छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील उमटल्याचं पाहायला मिळालं। यावेळी संभाजीनगरमधील आझाद समाजाच्या आंदोलनात अंबादास दानवे यांनी उपस्थिती लावली। यावेळी आझाद पार्टीच्या वतीनं क्रांती चौकात भव्य निदर्शनं करण्यात आली आणि यावेळी कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे। आंदोलकांवर लाठीचार्ज करून सरकार अन्याय करत आहे, त्यामुळे येत्या काळात रस्त्यावरची लढाई अजून तीव्र करू असा इशारा देखील त्यांनी दिला आहे। सरकार चर्चेला तयार नाही। एकीकडे सरकार चर्चा करत नाही आणि दुसरीकडे लाठीमार करते विद्यार्थ्यांवर आणि त्याच्या विरुद्ध जे आंदोलन देशभरात होतं, इथं आझाद समाज पार्टीनं सुद्धा आंदोलन पुकारलेलं आहे। मी त्याच्यात सहभागी झालो आणि या सगळ्या आंदोलनाला आमचा सातत्यानं पाठिंबा राहिलेला आहे आणि राहणार आहे। हा लढा असाच रस्त्यावरती राहिला तर उद्धव ठाकरे यांनी अभिजित दिपके यांना शब्द दिला, गरज पडल्यास मी देखील दिल्लीला येईल। जाणार आहे ना ते। आता ऑलरेडी आम्ही हे सगळ्याच्यात सहभागी झालो म्हणजे तोच प्रकार आहे ना। काल मुंबईला आंदोलन झालं, आज देशभरात सगळ्या गावागावात आंदोलन होत आहे। मला वाटतं हे आंदोलन आता पेटलेलं आहे, आता हे थांबणार नाही।
तर गरज पडली तर उद्धव ठाकरे देखील या मोर्चामध्ये सहभागी होतील असं अंबादास दानवे यांनी म्हटलेलं आहे. ठाकरे दिल्लीला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आता विविध ठिकाणी आंदोलन केलं जात आहे. सीजेपी कार्यकर्त्यांनी जंतर मंतरवर आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. मोर्चाला सुरुवात झालेली आहे. आंदोलक आणि पोलिसांमध्ये काही प्रमाणात झटापट झाली असल्याचं देखील पाहायला मिळतंय. पोलिसांनी काही आंदोलकांवर लाठीचार्ज केलेला आहे. काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. संसद भवनकडे जाणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आलेला आहे. तर देशभरातून या मोर्चाला प्रतिसाद मिळतोय, पाठिंबा मिळतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आंदोलन करण्यात आलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे हे देखील आंदोलनात सहभागी झाले. दरम्यान सीजेपीच्या आंदोलनात गरज पडल्यास उद्धव ठाकरे सहभागी होणार असल्याची माहिती ठाकरेंच्या शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी दिलेली आहे. दिल्लीमध्ये झालेल्या लाठीचार्जचे पडसाद छत्रपती संभाजी